अरे अच्छा एका मांजर मुतवणी असा चहा प्यायचा का आम्ही? ए मालन, ए मालन, चहा आहे का पाणी गरम करून पाठवलंय आम्हाला? काय झालं डॅडी? अहो मालकीनबाई नाही त्या म्हणून मी चहा केला होता आणि तुम्हाला पाहिजे तसा केला होता. घेऊन जा, घेऊन. काय झालं? हो डॅडी ते जेवण बनवून झाले, आता घरी निघायचे मला. असं कसं निघायचं? एक तर जेवण बनवायला तू उशीर केलास, आता डॅडीनं जेवाय कोण वाढणार? आता त्यात काय माझा दोष? ते घरातला कुकर बिघडलाय आणि समजा पातेला शिजवायला लागतंय की, मग येळ तर होणारच की. कारण सांगू नकोस. आता मुकाट्यानं थांबायचं, डॅडीनं जेवाय वाढायचं आणि डॅडींचं जेवण झालं की सगळं उरकून मग जायचं. डॅडी आता तुम्ही तिला लगेच का जा म्हणला? अहो एक नंबरच्या काम चुकार असतात ह्या बायका. हळू बोल. आधीच त्या सूर्याने एक बाई घरात ठेवली नाही, ते तुझं बोलणं ऐकून ती उद्या आली नाही ना, तुला स्वयंपाकाला ना भांडी धुण्याला झोपी ना मी. त्या सूर्याच्यात घरातल्या दोन्ही मालकीनीच घेऊन गेला. हे घर तुमची वाट बघत होतो. काय आमचं कंदरात कस काय आलं इकडं? नाही म्हणजे तुमचंच घर आहे वा, पण अचानक कसे काय येणे केलेत? सूर्याचा निरोप घेऊन आले मी. तो जरा बाहेर गेलाय म्हणून मी आले. डॅडी मागे सुद्धा तेजूची अशीच माफी मागून तिला या घरात आणलं गेलं होतं, तरी तिला जो त्रास व्हायचा तो झालाच. पण आज तेजू इथे शत्रूने माफी मागितली म्हणून नाही आली, तर हे घर तुटू द्यायचं नाही म्हणून आली. हा पण एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगते, परत जर का तेजूला कसलाही त्रास झाला किंवा तिला जर काही चुकीची वागणूक मिळाली तर सूर्या तिला इथे परत कधीच पाठवणार नाही, ही सक्त ताकीद आहे तुम्हाला. डॅडी माझं एक काम राहिले, तेवढं उरकून येतो आम्ही. नाही पण त्या गोष्टी आता परत कशा काय होती? आमच्या सुनबाई आम्हाला लेकीसारखे, आमच्या लेकीची घेतो तशीच आम्ही काळजी घेऊ त्यांची. हो तेच तर नको आहे ना. तुमच्या लेकीला तुम्ही घराचा उंबराही कधी ओलांडू दिला नाही. तिला काय हवंय काय नकोय हा साधा एक प्रश्नही कधी विचारला नाही हो. कायम तुमची मतं तिच्यावर लादत गेला. तिनं कायम तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगावं, तुमच्या म्हणण्याप्रमाणेच वागावं, हा एकमेव हट्ट राहिलाय तुमचा. किमान तेजूशी तरी असं वागू नका. नाही आमच्या सुनबाई लय समजूतदार आहेत, त्या आमच्यावर तसं वागायची येळच येऊ देणार आहेत बा. चिरंजीव सुनबाईंना वर घेऊन जा. बाकी आमचं कन्यारत्न थेट आमच्यावर गेले, जिथल्या तिथं बोलून मोकळं. हो पण मी जे काही खरं आहे ना तेच बोलते. आम्ही काय खोटं बोलतोय? बसा बसा, बसून बोलूया. नाही बसायचं, राहूया. आमच्याच घरात येऊन आम्हालाच धमकी देत आहे याची जाणीव आहे का तुम्हाला? आम्हाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय, मागात पडेल तुम्हाला. विसरू नका, जालिंदर निंबाळकर मानतात आम्हाला. हो बास, आता तरी ही भाषा करू नका. सूर्याने तुम्हाला छोटाईवर फक्त हात उचलताना बघितलंय, तिचा अपमान करताना बघितलंय, तरी त्याने तुमची ही अवस्था केली. आता विचार करा, त्याला जर का कळलं की सूर्याच्या आईशी तुम्ही कसे वागलात, तिला काय कारणी किती त्रास दिलाय, तर
तुमचं काय करेल हो तो? भीती घालताय आम्हाला. भीती नाही हो, फक्त वास्तवाची जाणीव करून देते. हा, पण आता या सगळ्यामुळे जर तुम्हाला भीती वाटली असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. डॅडी, आता ना मला बघायचंच आहे सूर्याच्या आत्या या घरात मानाने कशा परत येतात ते, आणि जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी त्यासाठी काय प्रयत्न करतात ते. डॅडी, तुम्हाला ऑल द बेस्ट. येते हा. आई, मी एवढा प्रयत्न करून पण असा उपमा मला कधी जमला नाही. हा असा बनवण्यासाठी नेमकं काय केलंस ग तू? काय वेगळं करत नाही ती. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलं त्याचा अनुभव आहे तो. काय ना अनुभव बोलतो शेवटी. दादा, आता ना माझं पोट बोलायची वेळ आली. आपण खायला सुरुवात करूया का? धनु दीदी, आम्हाला पण खायचंय अजून. भागो, तू जास्त बोलू नको. मी आत्याला आधीच माझ्या वाटणीचं जास्त करायला सांगितलं होतं. तुला ना सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं खायला पाहिजे. तिकडे येऊन मारे ना तुला. सगळ्यांना 2-2दा खाऊन पुरून उरल एवढा केलाय मी. भरपूर खावा, पोटभर. सूर्यादा, अरे तुला ग्रामसेवकाने बोलवले ग्रामपंचायतीमध्ये. कसला तरी कार्यक्रम आहे म्हणले, स्पेशल आमंत्रण दे त्याला. स्पेशल निमंत्रण? कसला कार्यक्रम आहे? ते काय मला माहित नाही. मला म्हणले फक्त त्याला बोलव. मी जातो, माझ्या मागं लेम कामं लागल्यात. तू ये मागोमाग. नक्की कसला कार्यक्रम करायचा ठरवलाय त्यांनी?